श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मला उठायला थोडा उशीरच झाला होता. मग काय, मला ज्या दिवशी उठायला उशीर झालेला असतो त्या दिवशी नवरोबाला लवकर डबा पाहिजेला असतो. मग पटकन माझं आवरून घेतलं आणि डबा करायला बसले. सासूबाईंना हाताखाली घेऊन पटापट डबा बनवायला घेतला. आज बटाट्याची सुकी भाजी बनवली होती. उकडून बटाट्याची सुकी भाजी छान लागते चपातीसोबत. आज तसा काय स्वयंपाक जास्त बनवायचा नव्हता, कारण आज गुरुवार होते, मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. मग एका साईडला बटाट्याची भाजी ठेवली आणि एकीकडे चपाती बनवायला घेतली. सकाळी सकाळी सगळी माणसं एकत्र असतात बघा. परत दिवसभर ज्याच्या त्याच्या कामाने ती निघून जातात. म्हणून सकाळी सकाळी स्वयंपाक करताना थोड्याशा गप्पा होतात आपल्या. मस्त असं गप्पा मारत मारत नवरोबाचा लगेच डबा पण भरून घेतला, कारण त्यांना जास्त घाई होती. म्हणून चपाती भाजते तोपर्यंतच लगेच डबा बनवून दिला त्यांना. आणि परत आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. आज चहा चपाती आणि सोबत तोंडी लावायला थोडं बटाटा पण घेतलं होतं. म्हणलं सकाळी सकाळीच ताजी ताजी फळं तोडून ठेवावी, म्हणजे पूजा करायला परत जरा सोपं जाईल. ही एकच पपई आहे ज्याची पपई आम्हाला हाताला तोडायला येतात. बाकी सगळ्या पपया एवढ्या उंच गेलेत की काय विचारूच नका. पेरूच्या झाडाकडे आले होते, पण याचे तर सगळेच पेरू संपत आले होते. मला एकच पेरू भेटला. देठासहित फळ असावं म्हणून तो देठासहित तोडला होता. सगळी तयारी अगोदरच करून घेतली की मग माझं घरातली कामं आटोपली की पूजा मांडायची, म्हणून अगोदरच ही तयारी करून ठेवली. आईसाहेबांनी दिलेल्या ट्रेचं पण आज उद्घाटन केलं बघा. सकाळी सकाळी पाणी पण सुरू झालं होतं, म्हणून म्हणलं पाणी पण झाडांना घालून घ्यावं. सकाळी सकाळी झाडांना पाणी घातलं ना एकदम टवटवीत दिसतात. चला तर मग भेटूया पुढे. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.